नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्यासंदर्भातील आहे. चला तर आपण आता व्हिडिओ सविस्तर बघूयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी मार्च महिन्यात दिली जाऊ शकते. बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेली डीए वाढ कर्मचाऱ्यांना या मार्च महिन्याच्या शेवटी मिळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ होणार आहे. देशात लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा डीए वाढही केली जात असते, मात्र यावर्षी अद्याप एकदाही डीए वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ करण्यात आली आहे. मार्च 2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये देखील 4% वाढ ही केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना सध्या 46% दराने डीए वाढ हा दिला जात आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ते आणखी जर 4% वाढ झाली तर त्यांना कर्मचाऱ्यांना 50% दराने हा डीए दिला जाणार आहे. 50% डीए झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी प्रमाणात वाढ होणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये 4% डीए वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येणार असलेल्या डीए वाढीचा लाभ 48.67 लाख सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होत असतो. लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडून 15 मार्चपर्यंत डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते. मार्च महिन्यात डीए वाढ केली तर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून त्याचा लाभ हा दिला जाणार आहे. उदाहरणार्थ, जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांना मूळ पगार हा 18,000 रुपये असेल तर त्यांना 9,000 रुपये डीए दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचा पगार हा 2,140 रुपयांनी एकंदरीत वाढेल. तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या तरी आपण इथेच थांबूया. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.